आज उपवास काळातील पहिला सोमवार. आजच्या दोन्ही वाचनाचा सारांश हा आहे की देव म्हणतो की आपण गरजूंकडे केलेल्या प्रतिसादावरती आपला न्याय अवलंबून आहे. लेवीय या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर म्हणतो की तुम्ही चोरी करू नका, खोटं बोलू नका, निंदा करू नका, आपल्या जवळच्यांचं रक्त वाहू देऊ नका, तर तुझ्या शेजाऱ्यांवर प्रेम कर. तर आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू म्हणतो की मी भुकेलेला होतो, मी तहानलेला होतो, मी आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला ओळखलं की नाही, यावरती तुम्हासाठी अनंत काळचे जीवन की अनंत काळची शिक्षा हे अवलंबून आहे. पोप लिओ यांनी दिलेक्सिते या त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे की गरिबाबद्दलचे प्रेम हे ख्रिस्ताच्या प्रेमाशी जोडलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की गरिबांमध्ये प्रभू येशूला ओळखणे हा पवित्रतेचा मार्ग आहे. पोप लिओ 14 आपल्याला सांगतात की हे प्रेम फक्त शब्दात नाही तर ते कृतीमध्ये आहे. उपवास काळामध्ये आपण हे करूया. संत जॉन क्रिसॉस्टम हे म्हणतात की जर तुम्हाला चर्चच्या दरवाजावरती जो भीक मागणारा भिकारी आहे त्या भिकाऱ्यामध्ये जर तुम्हाला ख्रिस्त दिसला नाही तर तुम्हाला वेदीवरच्या पात्रात तो कधीही दिसणार नाही. हे शब्द आपल्याला विचार करायला लावतात, कारण मी कित्येकदा देवळामध्ये प्रार्थना करतो पण बाहेरच्या गरजूंना मात्र मी विसरतो. तेव्हा आपण या साध्या गोष्टींमध्ये, ज्या गोष्टींमध्ये गणना न करता मदत करायला शिकलो पाहिजेत.